चला जॉईन करा पटपट पटपट. सर्वजणांना क्लासचं नोटिफिकेशन एक अर्धा तास आधी येतं. तर क्लास जॉईन करत असताना मस्तपैकी वही पाहिजे, 2 कलरचे पेन पाहिजे, 100% मेंदू इथं पाहिजे, 95% तर पाहिजे. तर काय तर होणार आहे. शिकत असताना अजिबात गडबड काय. माझा हा पहिला नियम, बरोबर का? आले का लाईव्ह? आवाज येतोय? येतोय आवाज? येतोय. चला जे लाईव्ह आहेत त्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, लिहून घ्यायचा प्रयत्न करा. कारण की जर तुम्ही लिहून घेतलं तर तुमच्या एकदम भारी नोट्स तयार होतील. मी पुढे पुढे सांगतोच. जे ऑनलाईन लाईव्ह क्लासला आहेत ते लिहून घेत चला. जे युट्यूबवर व्हिडिओ पाहतात त्यांना खास म्हणजे आपलं ऍप आहे सूर्यपुत्र करिअर अकॅडमी, तुम्ही ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी बऱ्याच बॅचेसवर ऑफर सुरू आहे. तुम्ही तो क्लास जॉईन करू शकता, करू वाटलं तर. जर आम्ही शिकवल्याला आवडलं तर, नाहीतर करू नका, बरोबर का? आणि आपला टेलिग्राम चॅनल पण आहे सूरज तांबारे कोर्स, जो की युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. त्या ठिकाणी नवीन भरती करणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी आपण उपक्रम चालू केलाय, तो देखील जॉईन करा, गडबड करू नका. ओके, हा पार्ट 1 आहे. महाराष्ट्र भूगोल लाचे आपण प्राथमिक माहिती, महाराष्ट्राचं स्थान विस्तार, बऱ्याच गोष्टी पाहतात. आपले पार्ट 1 आपला प्रत्येक पार्ट 30 ते 35 मिनिटाचा होईल. आणि तिथून पुढे एकूण पार्ट माझ्या अंदाजे 20, 21, 22 होतील. तिथं आपलं महाराष्ट्र भूगोल संपेल. ओके, येतोय का आवाज? कमेंट करा. कमेंट नाही केला तुम्हाला कमेंट करायला काय हे काय SMS जाणार का? फ्री दिले ना ऍप मध्ये आपण सर्वांना, का माहितच नाही कमेंट करायचं? येतोय ना आवाज? चला, आता महाराष्ट्राचा भूगोल शिकत असताना तुम्हाला सर्वात आधी काय गरजेचं आहे की महाराष्ट्राची झालेली प्राथमिक माहिती काय, ती जर तुम्ही डोक्यात बसली तर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल समजणार आहे. आणि आता पोलीसच बनायचंय म्हणून अभ्यास करू नका. तुम्हाला माहिती पाहिजे, इतिहास माहिती पाहिजे. महाराष्ट्र असा घडलेला नाही, त्याला भरपूर संघर्ष आहे, भरपूर कष्ट केलेला आहे लोकांनी. ते तुम्हाला माहिती पाहिजे, मला माहिती पाहिजे. पुस्तकं वापरायची, 4-5 पुस्तकं वाचून तुमच्या समोर मी उभा आहे, सर्व नॉलेज घेऊन तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला फक्त लिहून घ्यायचंय, 100% फळाकडे ज्ञान देऊन ऐकून घ्यायचंय. काय जिंकू? ज्याला गडबड आहे त्याला लेक्चर लेफ्ट करा, नंतर बघ. आपलं ऑनलाईन आहे, रेकॉर्डिंग आहे, कितीही वेळा लेक्चर बघू शकतो. पण कितीही वेळा लेक्चर बघण्याचा अर्थ काय? रिव्हिजन साठी बघ तू. पण तुला एकदा बघितलं समजलं नाही, दोनदा बघितलं समजलं नाही, 3दा बघितलं समजलं नाही, मग त्यात तुझी काय चूक नाही, मग मला शिकवायला येत नाही असा अर्थ होईल त्याच्या, बरोबर का? असं काहीतरी घडतंय, मला शिकवायला येत नाही म्हणायचं मग, बरोबर? तर मला इतका विश्वास आहे की तुम्हाला हे लेक्चर एकदम भारी समजणार. ओके, चला. सर्वजणांना महाराष्ट्र निर्मितीची वाटचाल. आता मुंबई राज्य, आपल्याला पोलीस भरती आपल्याला काय इनपुट पाहिजे. इनपुट काय मिळते जास्त भाकड खाता न सांगता इनपुट महत्वाचं IMP घेत आपण पुढे जायचं. जुनं राज्य होतं मुंबई राज्य. महाराष्ट्र स्थापन व्हायच्या आधी मुंबई राज्य होतं जुनं. त्याचे पहिले मुख्यमंत्री लक्षात राहू द्या, आपल्याला विचारतात मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे. या ठिकाणी तुम्हाला फोटो दिला असेल बघा, बाळासाहेब गंगाधर खेर हे बॉम्बेचे पहिले मिनिस्टर होते, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री होते. इथंच एक प्रश्न तयार झाला, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री पण हेच होते आणि अंतिम मुख्यमंत्री पण हेच होतं. आलं तर मुंबई राज्याचं बरं का विचारलं बरं का. आता मुख्यमंत्री झालं, त्यानंतर अजून महत्वाचं काय आहे बघा. मुख्यमंत्री तुम्हाला आता समजायला महत्वाचं पाहिजे, मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो? राज्यपाल. कसं? विधानसभेतील सर्वात जास्त पक्षाचा जो नेता असेल ते त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. किती कलमानुसार करतात तर लक्षात राहू दे, 164. ओके, हे असा प्रश्न तुमच्याकडे मी 360 डिग्रीतून तुम्हाला पुढे घेऊन जाणार.
तुम्ही फक्त लक्ष द्या, व्यवस्थित वहीत लिहून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण लक्ष द्या. मुख्यमंत्री पहिले बीजी खेर. कोण नियुक्ती करतात मुख्यमंत्र्याची? राज्यपाल करतात. 164 कलमानुसार मुख्यमंत्र्याची नियुक्ती होत असते. आपल्या भारतीय संविधानात सांगितलंय. राज्यपालाची नियुक्ती, राज्यपाल प्रत्येक राज्याला एक असतो, ते 153 कलमानुसार. 153 कलमानुसार एक. कळलं? राज्यपाल प्रत्येक राज्याला एक असतो. 153 भारतीय संविधानातील 153 आर्टिकल अनुच्छेद 153 नुसार. पण पुढे काय झालं? 7वी घटना दुरुस्ती झाली. पुढे चला. 7वी घटना दुरुस्ती 1956 ला झाली आणि त्यात काय सांगितलं की एक राज्यपाल 2 राज्याचा कार्यकाळ सांभाळू शकतो. काय आपण पहिल्यांदा 153 मध्ये काय कलमामध्ये सांगितलं की एक राज्यपाल प्रत्येक राज्याला असावा. येस. 7वी घटना दुरुस्ती 1956 ला झाली. त्यात सांगितलं की एक राज्यपाल गुजरातचा पण आणि महाराष्ट्राचा पण कार्यकाळ सांभाळू शकतो. ओके, समजलं? मग पहिले राज्यपाल कोण होते? पहिले मुख्यमंत्री हे होते, तर पहिले राज्यपाल होते शेर महाराज सिंग, मुंबईचे शेर महाराज. ओके, कुणा कोणाला समजलं? समजलं का? कमेंट करा फास्ट, कमेंट करा रे, वळणाला लावू नका. जी माहिती सांगितली ती डोक्यात घुसली का? महाराष्ट्र भूगोल बघत असताना एक एक मार्क तुम्हाला महत्वाचा द्यायचा आहे, बाकी काय नाही सिद्ध. एवढं समजलं लगेच पुढे जातोय. कळालं? लेक्चर खतरनाक होणार, तुम्ही फक्त व्यवस्थित टिकून राहा. इथं टायपिंग करा, आवाज इथं कमेंट करा म्हणून टाईप जीडी त्या ठिकाणी. ओके, चला पुढं. आयएमपी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, खूप वेळा पहिले मुख्यमंत्री कोण? बीजी खेर. राज्यपाल कोण? शेर महाराजा. 164 नुसार मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्यपाल 153 नुसार असतात. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार एक राज्यपाल 2 राज्याचा कार्यकाळ सांभाळू शकतो. ओके, आता आपण राज्यघटनेमध्ये शिकताना बाकीचं बघणार आहे. ओके, चला ठीक आहे. चला आता पुढे चालून काय झालं? भाषावाद म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग आला. पोलीस भरतीला तुम्हाला एकच प्रश्न असतो की राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली, त्याचा अध्यक्ष कोण होतं, बस एवढ्या पुरता माहिती. पण यांनी काय केलं? यांचं म्हणणं होतं की एक भाषा एक राज्य. बघा, समजून घ्या, हा आयोग स्थापन करण्याची का वेळ आली? आता महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, अशी बरीच राज्य स्थापन होणार होती ना भारतामध्ये, बरीच राज्य स्थापन करायची होती. आता भारतामध्ये इतकी मोठी राज्य आहेत, तुम्हाला माहित असेल चालूला किती राज्य आहेत, काय तुमचं चालू घडामोडी असेल. मग तेव्हा पण काय झालं? राज्य स्थापन करण्यासाठी वेगवेगळे आयोग नेमावे लागत होते. आता जर महाराष्ट्रातून एखादा निम्मा भाग काढला आणि तुझं राज्य स्थापन करायला तर एखादी कमिटी, आंदोलन, बऱ्याच गोष्टी होतात ना, होणार ना. मग तसंच त्यावेळी चालू होतं. मग त्यावेळेस आलं भाषावाद म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. मग राज्य पुनर्रचना आयोग म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ह्याची स्थापना कधी झाली? स्थापना झाली 29 डिसेंबर 1953. कुणाच्या अध्यक्षतेखाली झाली? व्यवस्थित गडबड करायची नाही बरं का. एक मार्कामुळं पोरांची वर्दीचं स्वप्न जातंय. झकमारांना लक्ष द्या. 1 मार्क नसला की तू पोलीस भरती दिली काय नाही दिली काय फरक पडणार नाही. नवीन भरती करणारा पोरग तिथं, पोरगी तिथं, तू पण तिथंच. काळजीपूर्वक फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. तुमची नोट्स पोरींना मागितली पाहिजे, पुरीची नोट्स पोरांना मागितली पाहिजे. इतकी भारी बनवायची. काय हो, काय जिंदगीत काहीच नाही. राहिले किती आयुष्य, कशासाठी करतोय काहीच कळलं गेलं तुम्हाला बी नाही मला बी. मी शिकवतोय, तुम्ही ऐकताय, ह्याच्यातून एकामेकाचा फायदा. तुम्हाला स्वप्न आहे मी पोलीस व्हायचं, तुम्ही जर मी सांगितलेलं ऐकलं नाही, बघितलं नाही, काय उपयोग आहे? काहीच नाही. मला काय फरक पडणार आहे? नाही. पण माझं एक काम आहे, माझी तळमळ आहे की तुम्ही 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक, एकच क्लास, डबल टिपल चोबल पाचबल रिव्हिजन करा, मग आवड नाही. बरोबर का? चला, अध्यक्ष कोण होते? फाजल अली खान. फाजल अली खान यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन झाला. याचे 2 सदस्य होते मित्रांनो. एक
हृदयनाथ, नाव तर कसं आहे हृदयनाथ उंजरू, आणि दुसरा सदस्य होता के.एम. पणणीकर. ओके, एवढंच महत्वाचं. 29 डिसेंबर 1953 अध्यक्ष फाजल अली खान, हृदयनाथ उंजरू हे. आणि ह्या रचनेनुसार पहिलं राज्य कुठलं स्थापन झालं हे फक्त प्रत्येकाने कमेंट करायचे, किंवा रिव्हिजन करत असताना तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्यायचं की पहिलं राज्य कुठलं स्थापन झालं. पण यांनी काय केलं, हा योग स्थापन झाला, यांनी काय केलं 1955 ला भरपूर अभ्यास केला आणि एक CWC म्हणजे काँग्रेस कार्यकारिणी कमिटी त्यांना अहवाल सादर केला. त्यांना सांगितलं बाबा अशी अशी माझी मागणी आहे, तुम्ही असं असं करा. त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या, पण त्यांची एक महत्वाची मागणी म्हणजे एक भाषा एक राज्य ही मागणी त्या कमिटीनं फेटाळली. काय म्हणत होती ती, राज्य स्थापन करायची पण एक जसं एक भाषा आहे त्याला एक सेपरेट राज्य द्यायचं. तर असं होऊ शकत नाही, ही मागणी काय केली, अमान्य केली. समजलं? समजलं? असं काय अडचण आहे का? अडचण आहे का? कमेंट करत नाही. काय अडचण आहे, नवीन असतील काय अडचण. ओके चला समजलं. ओके नेक्स्ट. चला आपण महाराष्ट्र निर्मितीची वाटचाल पाहतोय आणि हे प्रश्न सर्व IMP आहेत. ऑपरेशन पोलो, आता आला विषय महत्वाचा. बघा ऑपरेशन पोलो हे काय आहे, ऑपरेशन पोलो माहिती आहे का तुम्हाला? ह्याचा काय संबंध आहे? लय मोठं काम आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. कसं आहे, ओळखता का ह्याला? कोण ओळखत नाही? प्रत्येकानं ओळखायला पाहिजे. सांगतो काय करायचं, अभ्यास करण्याचं 2-3 एक नियम असतात. बघा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता का त्यावेळेस समोरच्याचं किती टक्के ऐकता, किती टक्के ऍक्सेप्ट करता याच्यावर खूप महत्वाचं. तुम्हाला जर एखादं गाणं घ्यायचं असेल, आपलं जुनं होतं का ब्लूटूथ चालू कर, तुझं ब्लूटूथ ऑन आहे का, माझं ब्लूटूथ ऑन नाही, मग हे कोण काय होणार, मी ब्लूटूथ ऑन करणार, मग तुझं ब्लूटूथ आपण काय करणार ऑन करणार, किंवा काय काय वेळेस काय व्हायचं डिस्कनेक्ट व्हायचं. बघा नेट म्हणजे काय डिस्कनेक्ट व्हायचं, किंवा गाणं लवकर जात नसायचं, कारण की काय हो स्पीड जुना आहे आपला ब्लूटूथ माहित असं. मग माझं ब्लूटूथ चालू आहे तुमचं ब्लूटूथ जर ऑफ आहे तर येईल का हो लेक्चर तुम्हाला? नाही येणार. माझं जितकं 100% लक्ष आहे तितकं लक्ष तुमचं पाहिजे. नाही ऐकलं तर तुम्हाला समजणार, आता समजणार नाही. चला लक्ष द्या. ऑपरेशन पोलो आता सांगतो बघा, लक्ष द्या. पुढे लक्ष द्या. चल बघा, आपल्या भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947. ओके, भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळताना बरीच मोठी मोठी संस्थानं होती, ती मनानं भारतामध्ये सामील झाली. काय झालं सांगायचं, काय करायचंय, भारताला स्वातंत्र्य मिळतंय मग संस्थानांनी काय करायचं, मनानं सामील व्हायचं, पटपट 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 मला भारतात राहायचं. काही जण पाकिस्तानला गेली, म्हणजे भारतात राहायला हैदराबाद कुठं आहे, भारताच्या कडेला, तुम्हाला माझ्या एकदम इकडे खाली. ती काय म्हणत होता, मला स्वतंत्र राहायचं. अरे तू आहे मध्ये आमच्या, स्वतंत्र राहून काय करणार, आमचं काय करणार, काहीतरी त्या वेळेस डोकं होतं का नाही काय माहिती. मग ती काय म्हणायचं, आम्हाला स्वतंत्र राहायचं. पुन्हा काय, पुन्हा जुनागड बघा इकडे येतो बघा, जुनागड ही एक संस्थान होतं, काश्मीर आणि हैदराबाद ही 3 संस्थानं महत्वाची होती. ही काय नाही, ह्याने इतका नाटकं केली, ही भारतामध्ये यायला नको म्हणत होती, पण त्याच्या स्टोरी आहे. आता ही जुनागड, जुनागडचा एक नवाब होता, नवाब लय नालायक नवाब. ही नवाब ही काय म्हणला, आम्हाला स्वतंत्र राहायचंय, म्हणला पहिला स्वतंत्र राहायचं. नाही नवाब काय म्हणला, नवाब म्हणत होता पाकिस्तान मध्ये जायचंय. बघा साहेब, जुनागड मला पाकिस्तान मध्ये जायचंय, पण तिथली जनता लागली त्याच्या मागे दगड घेऊन फेकायला, धडाधड धडाधड. तू काय राजा आहे म्हणला, तुझा तू काय एकटा निर्णय आहे का? मग तिथल्या लोकांनी दगडफेक केली, चपला बिपला भरपूर, म्हणजे काही विचारच करू नका. ह्या नवाबाला काय करावं, पळून जावं लागलं.
इथल्या जनता जी होती का इथली, या जनतेनं याला असलं हे केलं, विरोध केला, तीव्र विरोध. हा नवाबानं काय केलं, पलायन केलं. कुठं गेला हा नवाब? पलायन. नवाब गेला पाकमध्ये, आताचा पाक. पण जनता तयार होती. जनता म्हणजे आम्हाला भारतामध्ये यायचं. त्यातली काही जनता 30% तयार होती, 30% म्हणजे असे 70% भारतात तयार होती. मग घेतलं जनमत, होऊन जाऊ दे तिथं बघ. 70% लोक म्हणले आम्हाला भारतात जायचंय, 30% म्हणजे पाकिस्तान म्हणजे जनमत महत्वाचं आहे. जनमत काय झालं, भारतामध्ये. मग आलं बघा भारत विलीन झालं. किती? 20 फेब्रुवारी 1948. ओके. आता आलं काश्मीर. बघा काश्मीरची स्टोरी. काश्मीर मध्ये कोण होता? एक राजा हरिसिंग. राजा हरिसिंग, त्याच्यापासून तर भरपूर वाद. मग हा काय म्हणायचा, मला स्वतंत्र राहायचं म्हणायचं. स्वतंत्र राहायचंय बाबा तुला, राहा, पण काश्मीर भारताची शान, काय अडचण नाही, राहिला 2-3 दिवस 4-5 दिवस स्वतंत्र. मग पाकिस्तानाला दिला गेला त्रास, चालू झालं मग ह्याच्यावर हल्लेखोरी, घुसखोरी, बांग बांग, मारामारी, हा हो. राजा हरिसिंगला कुठे झेपते तिकडचे, मागितली मदत भारताला. भारत तर वाटा देऊन आता चालतंय, कर म्हणलीस तर करारावर सह्या, येतो का नाही आमच्या संकट. राजा हरिसिंगला 0 मिनिटात सही, लगेच फौज पाकिस्तानकडे, तिकडे बघू ना आला की मग ही पण भारतात आपल्याला, ह्याला पण घेतलं भारतात. मग इथली तारीख तुम्ही मला कमेंट करायची. ओके. 360 डिग्री तुमची केशप कर व्यवस्थित, बरोबर का? बघा जुनागड आलं, काश्मीरला आता राहिलं हैदराबाद. ह्याचं तर वेगळंच उपटसंख्या म्हणत होता बाबा आम्हाला, असं तसं साम दाम दंड भेद आले म्हणलं भारताकडे. कसा आहे साम दाम दंड भेद? भारताचं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल इतकं महत्वाचं काम केलं संस्थान विलीनीकरणाचं, प्रमुख नेते होते, अंगावर काटा येते, साधा माणूस नव्हता. अरे येत नाही का? चालतं, घेतली की मोहीम हाती. काय म्हटले बघा जरा पुढे, ऑपरेशन पोलो इथं समजावून सांगतो, म्हणजे कसं तुम्हाला लक्षात येईल. हे समजलं नाही तुला समजा देवपासून, कारण ही लय महत्वाचा इंटरेस्टिंग विषय, तुम्हाला याच्यातून भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे, बरोबर. बघा ऑपरेशन पोलो, ऑपरेशन पोलो येत नाही म्हणलं हैदराबाद संस्थान तिथं, कारण की काय रजाकार नावाची हिंसत्व संघटना होती रजाकार. ती काय म्हणायची, भारतात विलीन होऊ नको तिथल्या कासिम रिझवी नावाच्या माणसाला. सरदार वल्लभभाई पटेलांनी घोषणा दिली, त्यावेळेस ते गृहमंत्री होते बरं का, लक्षात ऐकायला माहित नाही, पहिले गृहमंत्री पावर होती. काय म्हणले, घुसा खोळा आणला म्हणला, कसं येत आहे ते बघू. चालू केली मोहीम 13 सप्टेंबरला बघा 1948. घुसली की आतमध्ये, कसं काय येत नाही भारतात, यावं लागते, सोपा काय. 13 सप्टेंबरला 4 दिवसात झाली की सही, यावंच लागेल की. 13 17 सप्टेंबर 1948 आली की मग भारतातील. हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतात का, हैदराबाद संस्थान जे होतं त्यात मध्ये आपल्या महाराष्ट्रात असताना मराठवाडा विभागातील 5 जिल्हे समाविष्ट होते, म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर 1948 ला साजरा करतात. कुठले 5 जिल्हे होते सांगायची गरज आहे का? नाही, सांगतो तरी पण. आताच छत्रपती संभाजीनगर, त्याचं जुनं नाव खडकी होतं, काही काळ औरंगाबाद होते. आताच धाराशिव, याचं काही नाव धाराशिव, याचं काही दिवस नाव उस्मानाबाद होतं, त्याचं जुनं नाव उस्मानाबाद. ओके. बीड, नांदेड, हे तुम्हाला गरज नाही बरं का, पण सांगतोय मी तुम्हाला. परभणी, हे 5 जिल्हे होते, हे आले मराठवाड्यात. समजलं? एकदम भारी समजलं. ऑपरेशन पोलो समजलं का? समजलं का? ऑपरेशन पोलो येतंय का मॅडम? कमेंट येतं का? समजलं. ओके, लिहून घ्यायचं चला बरं का, गडबड करायची नाही, एकदम भारी शिकायचं मस्त पैकी, एकदम शांत, गडबड करायची. मला वेळ आहे, तुम्हाला वेळ आहे, कशासाठी आवडे आपलं सोपं आहे. चालेल. ऑपरेशन पोलो अशी घटना, सरदार वल्लभभाई पटेल, नॉट अ जोक,
त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघा. सरदार वल्लभभाई पटेल भारताचं पहिलं उपपंतप्रधान गृहमंत्री होते. चालूचे गृहमंत्री कोण आहे त्याला माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री माहिती पाहिजे, वहीत लगेच लिहून घ्या. चालूचं केंद्रीय महाराष्ट्राचं कुठलं गृह खात्याअंतर्गत हा पोलीस विषय येतोय, त्याच्यामुळे वागानं फिनिश. चला, सरदार वल्लभभाई पटेल आले की आपल्याला IMP काय माहिती आहे 360 डिग्रीतून. त्यांचा जन्म झाला 31 ऑक्टोबर 1875. कुठं झाला? गुजरात राज्यात नडियाद या गावी. कुठलं गाव? नडियाद. मग 31 ऑक्टोबरला जन्म झाला तर काय झालं, हा यांचा जन्मदिवस जो आहे का राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतात का, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय एकता दिवस. उपपंतप्रधान म्हणून काम केले, बरोबर. एवढं मोठं काम केलं. आता मग सरकार आहे, राजकारण आहे, महापुरुषांचं काम, इतिहास कळला पाहिजे. मग काय झालं, यांनी ही स्टॅच्यू ऑफ युनिटी माहित आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. IMP सांगतो मी तुला. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा एक पुतळा आहे. हा पुतळा जो आहे का एकतेचा स्मारक आहे. एकतेचे स्मारक, एकतेचा पुतळा. हा उभारला. कधी उभारला हो? त्यांची जयंती होती 31 ऑक्टोबर 2018ला. ह्या पुतळ्याचं वैशिष्ट्य काय हो? अहो जगात नाव झालं ना, जगातील सर्वात उंच पुतळा आहे. भारताचा अभिमान असला पाहिजे. जगातील सर्वात उंच पुतळा. हा प्रश्न पोलीस भरतीला खूप म्हणजे खूप वेळा आलाय. कसा आहे? जगातील एक नंबर पुतळा, एक उंच पुतळा. किती आहे उंची आहे इथून? 182 मीटर. जर फुटामध्ये विचारली तर 597. ओके, उंची किती? 182 मीटर. फुटामध्ये विचारली 597 फूट. बर, कुठं आहे बाबा? गुजरात राज्यात नर्मदा नदी आहे. कुठं आहे? नर्मदा नदी. आता नर्मदा नदी आली म्हणजे 360 डिग्री चालू झालं पाहिजे. डोक्यात सारखं. मग अभ्यास कसा वाढतो? ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार का, ज्यावेळेस जीकेचा अभ्यास करतो का आपण, 360 डिग्रीतून बघायचं. मग तुमचा अभ्यास परत होणार. तुम्हाला एक शब्द आठवला, त्या शब्दाच्या कळची माहिती काय गोळा करायची. आपण हे शिकणार आहे पुढे, पण तुम्हाला माझं काम आहे चांगल्या पद्धतीनं नॉलेज कसं द्यायचं. कळालं? समजतंय? कमेंट करायचं. नर्मदा नदी. बरं, आता बघा, नर्मदा नदीचा उगम कुठं झाला? मध्य प्रदेश. ओके, उगम झाला. नर्मदा नदी मध्य प्रदेश मधून महाराष्ट्र, गुजरात अशी वाहते, बरोबर. तर नर्मदा नदी जी महाराष्ट्रातून वाहते का, तिची लांबी किती किलोमीटर आहे हो? 54. गुजरात मधून वाहते का, तिची लांबी किती आहे हो? 54 किमी. आणि ते 160 किमी. टोटल लांबी किती आहे हिची? 1078च्या जवळपास किलोमीटर. बर, नर्मदा नदीचं मुख कुठं आहे? मुख सांगा मला. नर्मदा नदीचं मुख कुठं आहे? कमेंट करा फास्ट. नर्मदा नदीचे मुख कुठं आहे? चला फास्ट एकदम बारीक घेतो, टेन्शन घेऊ नका. आपल्याला जीके साठीच आपण आहे, तुमच्यासाठीच मी आहे, माझ्यासाठीच तुम्ही आहे. बघा, चुकले. कोण आहे? प्रज्वल बुटा. शाबास, प्रज्वल बुटा, शाबास. बघा आहे का? बघा, नर्मदा नदीचं मुख म्हणजे काय? बघा, जिथं उगम, बघा इथं उगम होतो. हा उगम झाला. आणि ज्या वेळेस नदी धावते का, अशी वाहते का, जिथं जाऊन मिळते तिथं मुख असतं. मग कुठं मुख मिळते? अरबी समुद्राला. लक्षात राहू द्या रे. जे चुकले का कमेंट मध्ये, अरबी समुद्र नर्मदा नदीचं मुख आहे. उगम आहे अमरकंटक. माझ्याकडून मी काय वेळेस चुकतोय ते जरा दुरुस्त करत चला. मी पण काय येणार. ओके, नर्मदा नदी. बघा, नर्मदा नदीमध्ये अजून काय? नर्मदा जी नदी आहे का, तिचा जबलपूर या गावी धुवाधार नावाचा एक धबधबा आहे.
धुवाधार. तुम्हाला शब्द येईल की धुवाधार धबधबा कोठे आहे, तर जबलपूर. चांगली नोट्स बनवून पीडीएफ बनवायची. जे आपले क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांनी मला ह्या नंबरवर पाठवायची. माझं लक्ष असतंय, मी आतापर्यंत 4-5 हजार मुलांना शिकवलेलं आहे. सोपं नाही. माझ्याकडे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पोलीस भरती करणारी 60,000 प्लस मुलांचे नंबर माझ्याकडे सेव्ह आहेत. माझा जर स्टेटस टाकला तर 30,000 ते 40,000 पोरं स्टेटस बघतात. स्टेटस ठेवत नाही, लोडच होत नाही. आज स्टेटस टाकले उद्या 12 वाजता रात्री अपलोड होते. आता लेक्चर आहे, नोटिफिकेशन द्यायचे स्टेटसद्वारे, ती स्टेटस ठेवत नाही. बघा भरपूर मुलं असतील, सुरज सर स्टेटस ठेवत नाही. अहो आता म्हणलं ना लेक्चर 30 मिनिटांना होईल, ती उद्याच्या सकाळी पडते स्टेटस. सांगावं लागेल बेटा कंपनीला. ओके, समजलं? नर्मदा नदीबद्दल समजलं का? शाबास. चला पुढं बघा, लक्षात राहू द्या. फास्ट रॅपिड. जन्म 31 ऑक्टोबर 1875 गुजरात राज्यात नडियाद. ह्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतात. स्टॅच्यू ऑफ युनिटी एकतेचा पुतळा आहे, 31 ऑक्टोबर 2018 ला उभारला गुजरात राज्यात. ओके. नर्मदा नदी साधू बेटावर. कुठल्या बेटावर? साधू बेट. ओके. नर्मदा नदी उगम मध्य प्रदेश, वाहते महाराष्ट्र गुजरात राज्यातून. महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर, गुजरात मधील लांबी 160, एकूण लांबी 10,178 किमी. उगम अमरकंटक मध्य प्रदेश, मुख्य अरबी समुद्र. महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. काय? अजून एक IMP. सर्वात मोठी भारतातील पश्चिम वाहिनी नदी. पश्चिम वाहिनी, ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात त्यांना पश्चिम वाहिनी नदी म्हणतात. तापी एक तशी आहे. कळलं? समजला असेल? चला समजतंय. आपण विषय खोल आहे बरं का मित्रांनो. एकदाच येणार, पण फक्त तुम्ही साथ द्या. तुम्ही फक्त व्यवस्थित अभ्यास करा. चला आता नागपूर करार. बघा नागपूर कराराबद्दल काय? हा करार महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यासाठी खूप महत्वाचं योगदान यांनी घेतलेलं आहे. नागपूर करार तारीख फक्त लक्षात ठेवा, 28 सप्टेंबर 1953. ह्या करारानुसार काय झालं? एक संयुक्त महाराष्ट्र जे राज्य आहे का ते स्थापन होण्यास मदत झाली आहे. या करारानुसार काय झालं? बरीच लोक एकत्र आली. या करारानुसार असं ठरवलं की संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करायचं. त्यामध्ये मुंबई, गुजरात, विदर्भातील काही जिल्हे असे मिळून सर्वांनी महाराष्ट्र राज्य स्थापन करायचं. ह्या कराराचं खूप मोठं योगदान आहे. तुम्हाला फक्त पोलीस भरतीला महत्वाचं म्हणजे 28 सप्टेंबर 1953 नागपूर करार झाला. त्या करारामध्ये बऱ्याच गोष्टी ठरल्या. नागपूरला उपराजधानीचा दर्जा या ठिकाणी ठरला होता त्या करारामध्ये. तेव्हापासून उपराजधानी असेल. त्यानंतर नागपूरमध्ये एक अधिवेशन भरेल, कारण की विदर्भाची जी लोक आहेत ती पण म्हणत होती वेगळं, त्यामुळे त्यांना दिला असता. नागपूर करार झाला. नागपूरमध्ये 0 मैल आहे, तुम्हाला माहिती असेल. हा प्रश्न भरतीला पडलेला आहे. 0 मैल. ओके, एवढंच महत्वाचं आहे. इथं काय एवढं महत्वाचं नाही. आता सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य स्थापन होतंय. भरपूर गोष्टी झाल्या आणि एक दिवस उजळला. 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झालं. कुणाकुणाचं मिळून झालं द्विभाषिक मुंबई राज्य? आपला जो आताचा महाराष्ट्र आहे त्यांचा, बरं का, अधिक गुजरात. महाराष्ट्र आणि गुजरात म्हणून द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन केलं 1 नोव्हेंबर 1956 ला. आता याला इतिहास काय? तुम्हाला प्रश्न येतो, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे हो? कमेंट फास्ट. चला फोटो आहे तिथं. चला 5 मिनिट लेक्चर राहिलं शेवटचं, 5 ते 10 मिनिट. बघा, यशवंतराव चव्हाण आहेत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री. द्विभाषिक. काय?
ह्यांचं नाव यशवंतराव, लक्षात ठेवा, यशवंतराव बळवंतराव चव्हाण. 360 डिग्रीतून पाहत असताना लक्षात ठेवा यांचा जन्म 12 मार्च 1913 ला सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. देवराष्ट्रे या गावी झाला. या ठिकाणी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. पुढच्या 1 मे 1960 दिवशी पण द्विभाषिक मुंबई राज्याचं पहिलं आणि शेवटचं मुख्यमंत्री हेच आहे. बरोबर का? मग पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर यांचं काय महत्वाचं आहे तर यांचं आत्मचरित्र, यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र यांनी लिहिलेलं आहे कृष्णा काठ नावाचं. मग आपल्याला भरतीला प्रश्न येतो की कृष्णा काठ आत्मचरित्र कोणाचं आहे? तुम्हाला सांगता आलं पाहिजे, यशवंतराव चव्हाणांचं आहे. बरोबर, कृष्णा काठ आत्मचरित्र. जन्म 12 मार्च 1913 ला झाला, सांगली देवराष्ट्र या ठिकाणी. ओके, मग यशवंतराव चव्हाणांचं भरपूर मोठं आहे. यांनी काय काय केलं हे भरपूर काय काय होते तुम्हाला वाचण्यात भरपूर. अभ्यासाला आपल्याला काय म्हणत आहे एवढं महत्वाचं. अजून आहे का सांग. यांची समाधी कुठे आहे हा एक प्रश्न भरपूर पडला. यांची समाधी प्रीतिसंगम कराड या ठिकाणी. तिथं माननीय आजच्या पक्षाचे मोठे मोठे तर पाया पडायला जातात बघा, तुम्हाला माहित असेल. बघा कुठं आहे प्रीतिसंगम कराड. इथं कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो. ओके, ह्याने कृष्णा नदी काठी राहत असल्यामुळे कृष्णा काठ नावाचा देव अभिनेत्र आत्मचरित्र लिहिलेलं आहे, कृष्णा काठ. आता आपल्याला कृष्णा नदी आली. कृष्णा नदीचा उगम कुठं झाला, भारतातील लांबी किती, महाराष्ट्रातील लांबी किती, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ओके, माझ्या माहितीनुसार कृष्णा नदीचा उगम तुम्ही कमेंट करायचा आहे, कारण की तुम्हाला पण काहीतरी माहिती पाहिजे ना. बरोबर, ही लांबी 1312 भारतातली आहे, महाराष्ट्रातली लांबी 282 किलोमीटर मध्ये. ओके, कृष्णा पॉइंट प्रीतिसंगम करा. ओके, एवढा समजलं का? फास्ट फास्ट समजतंय? समजतं, व्यवस्थित लिहून घ्यायचं, गडबड करायची नाही. ओके, यशवंतराव बळवंतराव चव्हाण, जन्म, त्यानंतर समाधी, उगम, कृष्णा, आत्मचरित्र, एवढं माहिती आहे. ओके, चला पुढे जायचं. पुढे जायच्या आधी एकदम महाग त्यांच्याबद्दल अजून थोडं सांगतो. मग यांची एक आठवण किंवा यांच्याबद्दल यशवंतराव चव्हाण IMP यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सुरू केलं बघा, तुम्हाला माहित असेल. स्थापना मला वाटतं 1 जुलै 1989 बरं का. ह्याचं मुख्यालय नाशिक. हे इंग्लिश मध्ये तुम्हाला असा प्रश्न येईल, YCMOU ची स्थापना कधी झाली किंवा मुख्यालय कुठे आहे. हे मुक्त विद्यापीठ, हे मुक्त विद्यापीठ का स्थापन केलं बघा. आता मी जॉब करतोय किंवा तुम्ही जॉब करता, सर्वजण नोकरी व्यवसाय करून शिक्षण घेऊ शकत नाहीत ना. मग त्याच्यासाठी हे एक स्थापन केलं विद्यापीठ, ज्यांनी बाबा ज्यांचं शिक्षण घडून म्हणून, किंवा जे दूरवर राहतात ते कॉलेज पर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांसाठी शिक्षण घडून नये, ते शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचं मुक्त प्रमाणित शिक्षण चालू राहावं म्हणून हे विद्यापीठ स्थापन केलं. ह्या विद्यापीठ स्थापना कुठल्या ह्यांना दिली, मान्यता दिली तर अनुदान विद्यापीठ आयोग. आता तुम्ही म्हणता सर नाशिक आले, नाशिक बद्दल सांगा. सांगतो, नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक माहित आहे का, कुंभमेळा त्या ठिकाणी भरतो दर 12 वर्षांनी गोदावरी नदी. ओके, काल विद्यापीठ आयोग यांनी काय केलं, या कॉलेजला मान्यता दिली. ओके, चला पुढं. चला आता आपण भरपूर प्राथमिक माहिती सांगितली,
एक दिवस उजळला 1 मे 1960. आता इथपर्यंत खूप मोठा संघर्ष आहे. संघर्ष असा की काही व्यक्ती आता सुद्धा म्हणतात बघा की मुंबई महाराष्ट्रातून जाणार, मुंबई महाराष्ट्रात यायचं सोपं नाही, भरपूर कष्ट केलंय. मुंबई महाराष्ट्राचं राज्य स्थापन झालं पण त्याचा मागचा भरपूर मोठा इतिहास आहे. काही लोक काय म्हणायची, अहो मोरारजी देसाई माहित आहेत का, मोरारजी देसाई ते काय म्हटले होते, जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे, म्हणजे काँग्रेस जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मुंबईची जनता तोपर्यंत महाराष्ट्रात जायला तयार होणार नाही, असं मोरारजी देसाई म्हणाले होते. सखाराम पाटील तर काय म्हणाले माहित आहे का, 5000 वर्ष महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. सोपं आहे का? मुंबई अहो जगाची शान आहे, महाराष्ट्राची शान आहे मुंबई. ज्यावेळेस अशा गोष्टी विरोधात घडतात त्यावेळेस आपली माणसं पेटतात. भरपूर संघर्ष केला, आंदोलन उभा केली. मुंबई आणि जो महाराष्ट्र, त्याला काय दिलं गुजरातला, डांगचा प्रदेश आणि काही मुचकीच खेळ, जाऊ द्या. मुंबई महाराष्ट्राला कशी आली, काय आली, भरपूर मोठा इतिहास आहे. आपल्याला कामाचं काय, आली 1 मे 1960 गुजरात राज्य वेगळं स्थापन झालं, आपण वेगळं झालं. पहिले मुख्यमंत्री, सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे. लेक्चर सर्व व्यवस्थित बघा, समजलं का कमेंट करा, लाईक करा व्यवस्थित. पार्ट 2 लवकर येईल. युट्यूब वर जायचं, सूरज तांबारे कॉप्स प्लेलिस्ट सर्च करायची, तिथं पार्ट 2 अपलोड. कळलं? ऍप मधील मुलांना ऍप मध्ये 100% मिळेल. लेक्चर समजलं असेल तर कमेंट करा चांगलं, कारण की पार्ट 2 याच्यापेक्षा भयान आणि 360 डिग्रीतून तुमच्या समोर घेऊन उभा राहणार. महाराष्ट्र स्थापना. ओके, आवडलं लेक्चर? आवडलं का? 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, जय महाराष्ट्र. पाहू पार्ट 2 मध्ये. जय हिंद.